सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. यानंतर आपल्याला अजून खूप सामने या ठिकाणी खेळायचे आहेत. ही लीग यशस्वीरित्या आपल्याला पूर्ण पार करायचे आहे, संपन्न करायचे आहे. लवकरात लवकर सामना सुरू होईल याची काळजी घ्यायची आहे. फरान 11 या संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानात उतरवायचे आहेत. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात होईल याची काळजी, याची दक्षता घ्यायची आहे. सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं आहे. आता आपण जे चित्रीकरण पाहतोय तो कदमांचा मुलगा आपण टीव्हीवर पाहू शकताय, ज्याला ट्रॉफी घरी घेऊनच जायची आहे या अपेक्षेने जो इथे आलाय. तन्मय 11 या संघाचा तो मालक आहे. अर्णव बॅट्समनचं नाव सांगायचंय, फलंदाजाचं नाव सांगायचंय. रोहन आणि रमेश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं गोलंदाजी करतो तो स्वतः फरान पराग. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पाहूया, सामन्याकडे लक्ष द्यायचं आहे. महत्वपूर्ण लढत आहे. पहिला चेंडू आणि या ठिकाणी मात्र खराब कामगिरी करून बाद होतोय तो रोहन. पहिला चेंडू आणि पहिलीची विकेट ची पतंग होते या ठिकाणी. रोहनची त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो विनोद. हा देखील तितक्याच नावाजलेला असा फलंदाज आहे, नावारूपाला आलेला फलंदाज आहे. आपल्या टीमसाठी उत्तम कामगिरी करू शकतो, उत्तम फलंदाजी करू शकतो. विनोद पाहूया काय करतो. परागचा पुढील चेंडू, पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली होती, मात्र आता थोडीशी दिशा भरकटते. अतिरिक्त धावसंख्या 2 बसतोय. एक धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 1. परागचा पुढील चेंडू पाहूया आणि सुंदर असा 1 धाव 2 जाणारा चेंडू. धावसंख्या होते 2. सुंदर कामगिरी करतो तो पराग. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश येते ते परागला. पराग पाहूया काय करतोय. शर्तीचे प्रयत्न असतील. पूर्ण चेंडू सुंदर 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 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिळतंय, करताना पाहायला मिळतोय तो. परागाचा पुढील चेंडू सामना करेल तो विनोद. काही संयमी खेळी करताना पाहायला मिळतोय. 1 धावा घेताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी 1 धाव मिळणार आहे. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 3. सुंदर सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो पराग. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मिळाली होती, त्यानंतर पुन्हा आता एकदा दिशा भरकटते. वाईटच्या स्वरूपात 1 धावसंख्या मिळते. धावसंख्या होते ती 4. संयमी गोलंदाजी करावी लागेल आपल्याला. चांगली गोलंदाजी करताय, मात्र संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. पुन्हा दिशाहीन भरकटते. 1 धावसंख्या मिळते. धावसंख्या होते 5. शांत आणि संयमी खेळी कराल तर पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी मिळते. धावसंख्या होते ती 6. सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळत होते, मात्र आता थोडीशी कुठेतरी दिशा भरकडले. खराब 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 फटकेबाजी. या ठिकाणी विकेट जाते ती विनोद्याची. षटक या ठिकाणी मला वाटतं षटक संपलं. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 6. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे स्वराज. तुझा माहिती. रमेश ऑन स्ट्राईकला आलाय तो रमेश. वैयक्तिक पहिलं
गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे शुभम. गोलंदाजी करतोय तो शुभम. रमेश साठी रमेश पाहूया. रमेश अतिशय नावाजलेला असा फलंदाज आहे, ऑलराऊंडर प्लेअर आहे, सुंदर खेळ करतो आपल्या संघासाठी, अनेक संघासाठी तो खेळतो. पाहूया काय करतोय. या ठिकाणी मात्र थोडासा दबाव, अतिरिक्त धावसंख्या मिळते. पुढील चेंडू शुभमचा. रमेश साठी रमेश पाहूया. तिथं मात्र संयमी खेळ करताना पाहायला मिळतो तो रमेश. ताकद आहे, पॉवर आहे, रमेश करू शकतो, रमेश ते करणारच. आणि हा पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकही धाव मिळणार नाही ते रमेशाला. पुन्हा प्रयत्न तोच आहे मोठा फटका मारण्याचा. पाहूया रमेशला यश येतं का. तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे शुभम. या ठिकाणी थोडीशी दिशा भरकटते. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये एक वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 9. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय तो रमेश आपल्या संघासाठी. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा बीट झालाय. सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र एक धावसंख्या मिळणार आहे. तिथं धावसंख्या होते ती 10. सुंदर ताळमेळ आपल्याला बघायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना सर्व खेळाडूंमधून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण थांबवून ठेवलं रमेश सारख्या खेळाडूला. मोठ्या खेळाडूला थांबवून ठेवण्यात यश आले ते शुभमला. सुंदर गोलंदाजी ची शैली आपल्याला पाहायला मिळते शुभम याचे. मोठा फटका पुन्हा एकदा. सुंदर सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकही धाव मिळणार नाहीये. सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो शुभम. रमेश सारख्या खेळाडूला थांबवून ठेवणं क्रीजवरती, एकही धाव देत नाहीये. एकही धाव करण्यासाठी त्याला मेहनत करावी लागते, परिश्रम करावे लागतात ते रमेश सारख्या खेळाडूला. मग आपण विचार करू शकता किती ताकदीचा गोलंदाज आहे तो शुभम. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. षटक संपतंय. दुसरं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 10. सुंदर षटक हाताळलंय ते सुदेश शुभम आहे ना. आणि आता गोलंदाजी मार्कवर आलाय तो टिनू. स्ट्राईकला होता आता स्वराज. प्रथमच स्ट्राईकला आलाय तो स्वराज. स्वराज पाहूया आपला कशा पद्धतीने फलंदाजी करतो, कशा पद्धतीने आपल्या संघाला धावा जमा करण्यासाठी मदत करतो. टिनूचा पहिला चेंडू. स्वराजने जर 3 चौकार मारले तर रोहन भुवड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वराज हे आपण लक्षात ठेवायचं आहे. स्वराज पाहूया काय करतो ते. 500 रुपये मिळवतो का. आणि पहिला प्रयत्न. हो चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. हा आहे छत्रपतींचा 6वा. मिळाल्या 4 धावा. सुंदर फटकेबाजी. ज्याने कोणी हे प्राइज लावलेला आहे इथे मात्र विकेटची पतंग होते. 500 रुपये घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अपयशी ठरतोय तो स्वराज. हॅलो, फलंदाजाचं नाव सांगायचं आहे जयेश. जयेश सामना करेल टिनूचा. इथं मात्र थोडासा बीट होते. अतिरिक्त धावसंख्या मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. जे कोणी पैसे लावतील त्यांनी पैसे इथं जमा करायचे आहेत. मग आम्ही अनाउन्समेंट करणार आहोत, त्याची दक्षता घ्यायची आहे. जयेश याला पुढील चेंडू मस्त मारला चेंडू, मात्र या ठिकाणी एकच धाव मिळणार आहे. एकच धाव समाधान मानावं लागते ते जयेशला. धाव 17. टिनूचा पुढील चेंडू. सुंदर गोलंदाजी हाताळतोय तो जय टिनू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी धावबाद होण्याचा प्रयत्न, मात्र पाहूया या ठिकाणी सुरक्षित पोचला आहे का. आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. या ठिकाणी विचारणा केली जाणार आहे, चेक केलं जाणार आहे रनआउट आहे की नाही. 2 मिनिटातच आपल्याला या ठिकाणी निर्णय
देण्यात येणार आहे. सुंदर आपल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते तन्मय प्रतिष्ठान या संघाकडून नावाजलेला हा संघ आहे. नावाजलेले सगळे खेळाडू आहेत. उत्तम कामगिरी करत आहेत आपल्या संघासाठी. आणि सुरक्षित आपल्या क्रूज मध्ये पोहोचला होतो. टिनूचा पुढील चेंडू सामना करेल तो रमेश. सुंदर चेंडू टाकतोय तो टिनू. काहीसा बीट झाला तो रमेश. रमेश पाहूया. रमेश कडून जी अपेक्षा आहे ती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मात्र आता या ठिकाणी मोठा फटका मारतोय. देऊन जातोय 4 धावा. 4 धावाने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 22. शेवटचं आणि महत्वपूर्ण षटक या ठिकाणी घेऊन येतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अंकुश. अंकुशला सामना करेल तो जयश. जयश पाहू आपल्या संघासाठी चौकार आणि मोठे फटके मारतो का. अंकुशचा पुढील चेंडू. सुंदर कट. अंकुश. पंच. 1 धावा. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 23. अंकुशचा पुढील चेंडू सामना करेल तो जयश. अंकुश पाहूया आपला कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. या ठिकाणी मात्र थोडीशी दिशा भरकटते. अतिरिक्त धावसंख्या देऊन जातोय. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 24. जयश पाहूया मोठे फटके मारतो का. धावांचं जर मोठं डोंगर आणि मोठं आव्हान द्यायचं असेल तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करायला हवा. मोठा फटका मारलाय मात्र धावा देऊन जाणार आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागतं ते जयशला. आणि पुन्हा एकदा आता स्ट्राईक लावला तो रमेश. रमेश पाहूया अंकुशचा कसा सामना करतो ते. मोठा फटका मात्र तितक्याच ताकदीची आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वतः अंकुशने केलेला आहे. अंकुशचा फुल चेंडू रमेशसाठी. रमेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी मात्र बीट झालाय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते अंकुशाला. सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो तो अंकुश रमेशसाठी. पुन्हा मोठा या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्या मिळते. धावसंख्या होती ती 26. मोठा फटका मारलाय परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आहे. धावबाद होतोय तो जयश. धावा झाल्यात 26. 1 मिनिट. बॉल किती. 5 चेंडू. शेवटचा चेंडू अंकुशाचा सामना करेल तो रमेश. रमेश पाहूया मोठा फटका मारतो का. मात्र या ठिकाणी बीट झालाय. या ठिकाणी मध्यंतरासाठी सामना थांबतोय आणि संघाची धावसंख्या होती ती 26. 27 धावांचं मापक आव्हान दिलंय ते तन्मय प्रतिष्ठान या संघाला.
तरी आहे, महत्वाचा षटक आहे, सामना करेल तो शुभम. या ठिकाणी 9+1 अशा 2 धावा मिळत आहेत. काहीच दिशा भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती संयमी खेळी करावी लागणार आहे, संयमी परफॉर्मन्स करावा लागणार आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, मात्र तितकीच सुंदर फलंदाजी. 1 धाव मिळते, धावसंख्या होते ती 3. सुंदर आणि संयमी खेळी करताना पाहायला मिळतो तो शुभम आपल्या संघासाठी. थोडंसं वेगळ्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवताना दिसत आहेत. 1 आणि 2 धावा थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत निखिल सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण लढत आहे. प्रेक्षक या ठिकाणी, प्रेक्षकांची संख्या आपल्याला वाढताना दिसत आहे. लहान असतील मोठे असतील, प्रत्येक जण या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. साई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग 2025 पर्व 4 भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या सर्व सामन्यांचा आनंद घेताना देखील या विभागातील रहिवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल बॉलिंग मार्कवर आहे. निखिलचा पुढील चेंडू सामना करणार आहे तो शुभम पाहू याच मोठे फटके मारण्यात यश येतं का. या ठिकाणी सुंदर चेंडू टाकण्यात यश आलंय. ते निखिलला थांबवून ठेवलंय, धावा करण्यापासून रोखून ठेवलंय ते शुभमला. सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय तो निखिल. मोठा फटका मारलाय, धावा मिळणार फक्त 1 ने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 4. सुंदर खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघामध्ये. तन्मय प्रतिष्ठान, फरान 11 या दोन्ही संघादरम्यान चालू असलेला हा सामना आपण या ठिकाणी लाईव्ह YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. निखिलचा पुढील चेंडू सामना करेल तो शुभम. सलामीचा फलंदाज आहे, मोठी जबाबदारी घेऊन आपल्या खांद्यावर उतरला तो मैदानात. या ठिकाणी मात्र थोडासा कट करण्याचा प्रयत्न होता 1 धावेसाठी, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण सजवून ठेवलंय ते निखिल यानं. 1 धाव जमवण्यासाठी देखील कष्ट करावे लागत आहेत, मेहनत करावी लागत आहे. सहजासहजी मी तुम्हाला धावा काढू देणार नाही. या ठिकाणी मात्र थोडीशी दिशा भरकटते. अतिरिक्त धावसंख्या +1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 6. सुंदर गोलंदाजी करत होता आतापर्यंत, मात्र थोडीशी दिशा भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते निखिलच्या गोलंदाजीमधून. निखिल पुन्हा कमबॅक करेल का, आणि नक्कीच करेल. सुंदर फटका मारलाय, धावा 1च धाव मिळणार आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकणार आहे. धावसंख्या होते ते 7. धाव फरक मात्र चालतं ठेवलंय, बोलतं ठेवलंय ते शुभम यानं. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत फलंदाजी करतोय तो शुभम. निखिल या पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती ती 9. शुभमला मात्र मेहनत करावी लागत नाही आहेत, धावा आपल्या खात्यात जमा होत आहेत. निखिलचा पुढील चेंडू शुभम साठी मोठा फटका मारलाय, उंच फटका मारलाय. फील्ड होईपर्यंत 1 धाव पूर्ण केले. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 1 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 10. बिनबाद 10. सुंदर धावसंख्या म्हणता येईल. 18 चेंडू 17 धावांची गरज आहे. हा सामना तन्मय प्रतिष्ठान या संघाला विजयी होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न करत आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे विनोद. बॉलिंग मार्कवर आलाय तो विनोद. आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय स्वतः विनोद. पाहूया धावा करण्यापासून रोखून धरतो का तो शुभमला.
शुभमने मात्र हुशारीनं आणि चालाकीनं मागच्या ओव्हरमध्ये एक धाव काढून स्ट्राईक आपल्याकडेच ठेवलेला आहे आणि स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन फलंदाजी करत आहे. या ठिकाणी मात्र सुंदर चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू, सुंदर चेंडूची सांगता या ठिकाणी होते. विनोद याच्या माध्यमातून विनोदचा पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंच किती धावा? एक धाव मिळते. एकने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 11. आता प्रथम स्ट्राईक लागली तो प्रथमेश पाहूया छोटा पॅकेट मोठा धमाका करतो का. या ठिकाणी मात्र एक धाव मिळते. सुंदर चेंडू होता मात्र त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षणच्या झाल्यामुळे एक धाव मिळते ती संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 12. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळेल आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय प्रथमेशनं आपलं खातं उघडलंय एका धावेनं आणि धावसंख्या होती ती 13. संयमी खेळी करताना विचार विनिमय करून धावसंख्या पुढे सरकवताना पाहायला मिळतात ते दोन्ही फलंदाज शुभम आणि प्रथमेश. विनोदचा पुढील चेंडू प्रथमेशसाठी. या ठिकाणी थोडीशी दिशा भरकटलेली आहे. एक अतिरिक्त धावसंख्या मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार आहे. धावसंख्या होते ती 14. पुढील चेंडू विनोद याचा. सामना करेल तो प्रथमेश हा एकदम हुशारीनं चालाकीनं फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक धावेसाठी फटका मारला. एक धाव पूर्ण झालेली आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 15. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. दोन धावा देऊन जाणार आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 17. षटक संपलेला आहे. 2 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17. बारा चेंडू 10 धावांची गरज आहे. ती तन्मय प्रतिष्ठान या संघाला हा सामना आपल्या बाजूने विजयी करण्यासाठी प्रताप बॉलिंग वर्कवर आहे तो रमेश. अतिशय नावाजलेला असा गोलंदाज रमेश. पुढील चेंडू रमेशचा सुंदर चेंडू. एकही धाव करण्यासाठी मेहनत करावी लागते ती शुभमला. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात आहेत. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत विजय आपला नक्कीच आहे. एक आत्मविश्वास आपल्या संघाला देताना शुभम आणि प्रथमेश. रमेशचा पुढील चेंडू सामना करून शुभम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. सुंदर फटकेबाजी, सुंदर फटका. 4 धावांसाठी ठोकल्या. 4 धावा. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 21. संयमी खेळ करत होता मात्र मध्येच मोठा फटका मारलाय. आता पुन्हा एकदा एक फटका मारलाय. 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 22. पुढील चेंडू रमेशचा शुभम साठी सुंदर फटकावलाय. 1 धाव पूर्ण केली आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतं ते शुभमला. सुंदर संयमी खेळी करताना पाहायला मिळतात ते दोन्ही सलामीचे फलंदाज प्रथमेश आणि शुभम. संघ कर्णधारांनी जी जबाबदारी दिली ती पुरेपूर सातत्यात उतरवताना पाहायला मिळतात. मोठा फटका आलाय. 4 धावा आल्यात आणि या विजयी चौकार मारलेला आहे तो प्रथमेशच्या बॅट मधून. या ठिकाणी तन्मय प्रतिष्ठान हा संघ विजयी झालेला आहे. तर विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. परान 11 या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो स्वतः शुभम.